श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला. हॉटेलमध्ये जसा पनीर मसाला बनतो तसा किंवा ढाबा स्टाईल पनीर मसाला करतात तसं तो आपण घरच्या घरी बनवूया. त्यासाठी मी 200 ग्राम पनीर घेतलेले आहे. गॅसवर एक पॅन ठेवून त्यात 1-2 चमचे तेल घातले आहे आणि त्यात पनीरचे पीस फ्राय करून घ्यायचे आहे. पनीरचे पीस थोडे लालसर झाले की मग आपण असे काढून घ्यायचे आहेत. आता आपण त्याच तेलामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊ. तुपामुळे पनीर मसाला खूप टेस्टी लागतो आणि खूप चविष्ट लागतो. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही बटर पण घालू शकता. आता यात आपण खडे मसाले घालायचे आहेत. 1 चमचा जिरे, लवंगा, मिरे, दालचिनी आणि 1 तेजपत्ता घालायचा आहे. मसाले थोडे फ्राय झाले की त्यात आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांद्याला पण चांगले व्यवस्थित फ्राय करायचे आहे. कांदा चांगला मऊ व्यवस्थित झाला फ्राय की मग आपण त्यात टमाटे घालायचे आहे. कांद्याला आता आपण चांगले व्यवस्थित फ्राय करून घेतले आहे. आता त्यात आपण बारीक चिरून घेतलेला टमाटा घातला आहे. टमाट्याला पण चांगले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. टमाटे चांगले मऊ झाले पाहिजेत. त्यासाठी आपण त्यात एक मॅजिक मसाला घालणार आहोत. तो मॅजिक मसाला कसा केला आहे तो हाच आहे मॅजिक मसाला. यात आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे यांची पेस्ट आहे आणि हिरव्या 2 मिरच्या तुकडे करून घेतले आहेत. थोडेसे कढीपत्त्यामुळे छान चव येते म्हणून कढीपत्ता पण घातलेले आहे. आता याला आपण चांगले फ्राय करून घेऊ. मिठामुळे लवकर टोमॅटो मऊ होतो आणि व्यवस्थित फ्राय होतो. आता आपण 1 वाटी दही घेतलेले आहे. त्यात धनेपूड छोटा चमचा 1 जिरेपूड, काश्मीरी लाल तिखट 1 चमचा आणि पावभाजी मसाला आहे. हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊ. दह्याला चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपला हा मसाला तयार झाला आहे. आता तोपर्यंत आपले तिकडे टोमॅटो पण चांगले व्यवस्थित मऊ झालेले आहे. कलर चेंज झाला आहे. आता यात आपण दह्यात मिक्स केलेला मसाला घालून परतून घेऊ. टमाटे अजून थोडे व्यवस्थित मऊ होण्यासाठी त्यात 2 चमचे पाणी घालून चांगले मऊ करून घ्यायचे आहे. त्यात छोटा चमचा हळद, काश्मीरी लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. दह्यात मिक्स करताना पण तिखट घातले आहे म्हणून इकडे थोडे तिखट घातले आहे. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता. आता यात आपण थोडं पाणी घालून मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. मसाला छान शिजला तरच चव छान लागते आणि तसंच आपण कोरडा शिजवलं तर करपतो मसाला आणि करवटपणा चव येते. म्हणून 2 चमचे पाणी घालून थोडं व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं आहे. आता आपला मसाला शिजला आहे. कढईत तेल सुटत आहे. आता यात तो बनवून घेतलेला मसाला घालू. याला चांगले तेल सुटले आहे. मसाला छान मऊ झालेला आहे. यात दह्यात मिक्स करून घेतलेला मसाला आता यात आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ. आता आपण गॅस थोडे मंद ठेवायचे आहे. लो फ्लेमवर आपण हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. जर आपण गॅस मोठा ठेवला तर दही फुटण्याची शक्यता असते.
म्हणून आपण थोडा स्लो गॅस ठेवायचा आहे. आता आपला मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. 1-5 मिनिटासाठी शिजवू देऊ. याला आता चांगले तेल सुटत आहे. मसाला व्यवस्थित आपला शिजला आहे. यात 1 चमचा कसुरी मेथी घातली आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे. थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि त्यात थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही थोडी पातळ करून घेऊ. आता याला आपण मिक्स करून घेऊ. खूप पातळ पण ग्रेव्ही करायची नाही, थोडीशी पातळ करायची आहे. म्हणून मी थोडंसं अर्धा कप पाणी घातलेलं आहे. आता यात आपण फ्राय करून घेतलेले पनीर घालू आणि याला पण 2 मिनिटासाठी आपण शिजवून घेऊ. आता या पनीरला मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. ज्यावेळेस मी माझी मसाल्यामधली कोथिंबीर, लसूण, अद्रक त्यात पण थोडे मीठ होते, म्हणून मीठ थोडं वेळताच टाकायचं आहे. आता आपला सर्व मसाला मिक्स झाला आहे. पनीर पण 2 मिनिटासाठी व्यवस्थित शिजले आहे. याला कलर किती छान आलेला आहे पण आता ही कडनं तेल सुटत आहे. आपला पनीर मसाला एकदम रेडी झाला आहे.